राग येणार नाही. राग येण्यासारखं काही विचार आणि राग येण्यासारखं मी काही विचार होय ना. नाही. या वयाच्या विचारायला हवं तेच मी विचार. वयाचा मान राखून बोला. पण काय ग पुण्याची काय लग्न झालं माझं हे बघा मी केव्हा खोटं बोलले नाही. मला सुद्धा आवडतं. माझं लग्न नाही झालं. बरं झालं हो तुम्ही इतका संतोषच म्हणावं लागेल. तो कसा कसं म्हणते माझं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला बरं वाटतंय. अरे पुण्याची तुझं लग्न झालं नाही बरं झालं का म्हणालो का म्हणाला? तुझं लग्न झालं नाही आम्ही अजून तसं काही केलं नाही तुझं झालं नाही आम्ही केलं नाही म्हणजे आपलं होऊ शकतं नाही नाही फार मोठी इच्छा घेऊन तुम्ही इथपर्यंत आला. पण मी तुम्हाला एक सांगते ज्या सुप्त इच्छेने तुम्ही इथं आला ना ती इच्छा तुमची पूर्ण होणारी नाही. तुम्ही आलात तसे मला एक सांग काय मी तुझ्याशी लग्न करतोय गजांत लक्ष्मीचा वैभव आहे माझ्यासारखा देखना राजमिंदा माझ्या तसं काय कमी आहे ग काय कमी नाहीये सगळं जास्त नाहीये. सगळं जास्त नाही. अरे म्हणलं तू माझ्याशी लग्न कर आपण एखादा संसार फाटूया आणि आपल्या पाताळावर जाऊया येतो दैत्य. हो आवडलेली प्रत्येक गोष्ट माणसाला मिळते अशातला प्रकार नाहीये. आणि म्हणूनच प्राणी किंवा एका हाताने वाचत नाही त्याला दुसऱ्या हाताची जोड असावी लागते. तिथं माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेम भावना नाही तिथं कार्य भाव पूर्ण होणार नाही. अरे म्हणलं तुला एकच सांगतोय पुण्याची टाळी वाजवायला दुसऱ्या हस्ताची जोड लागते